आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात वसईजवळ असलेले देवी वज्रेश्वरीच्या मंदिरात. मंदिराच्या चारही बाजूंनी डोंगर आहेत. मंदिराला किल्ल्याप्रमाणे दगडी भिंतीने बनवले आहे. मंदिराच्या भिंतींवरती सुंदर प्रकारे कोरीव काम सुद्धा केले गेले आहे. मंदिराच्या सभोवती कपिलेश्वर महादेव, दत्त मंदिर तसेच हनुमान मंदिर देखील आहे. महाराष्ट्रामधील ही जागा गरम पाण्याच्या कुंडामुळे सुद्धा फेमस आहे. तर आज आपण जाणार आहोत वज्रेश्वरी देवी मंदिर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण जाणार आहोत वज्रेश्वरी देवी मंदिर, जे की मुंबईपासून फक्त 75 किलोमीटर अंतरावरती आहे. वज्रेश्वरी जाण्यासाठी तुम्ही बस, कार आणि ट्रेनने सुद्धा जाऊ शकता. ट्रेनने विरार आणि खडवली रेल्वे स्टेशन हे जवळ आहे. मुंबई ते वज्रेश्वरी बाईकने फक्त 1.5 ते 2 तासामध्ये आम्ही वज्रेश्वरी मंदिराच्या इथे पोहोचलो. मंदिराच्या बाहेर ऑटो स्टँड सुद्धा आहे. तसेच मंदिराच्या जवळपास बाईक पार्किंग सुद्धा आहे. मुख्य मंदिरात जाण्यासाठी 52 दगडी पायऱ्या चढून जावे लागते. एका पायऱ्यावर सोन्याचे कासव कोरले गेले आहे. विष्णूचा अवतार म्हणून त्या कासवाची पूजा देखील केली जाते. प्रवेशद्वारावर नागरखाना आहे आणि ते किल्ल्याच्या प्रवेशद्वाराप्रमाणे डिझाईन केलेले आहे. मंदिरालाही किल्ल्याप्रमाणे डिझाईन केले आहे. पोर्तुगीजांच्या विरोधात चिमाजी अप्पा पेशव्यांनी वसई किल्ला जिंकण्यापूर्वी वज्रेश्वरी देवीला नवस केला होता. चिमाजी अप्पांनी वज्रेश्वरी देवी आईला विनवणी केली. जर त्यांनी पोर्तुगीजांकडून किल्ला जिंकला तर ते देवी आईसाठी मंदिराची उभारणी करतील. असे म्हटले जाते की वज्रेश्वरी देवी आईने त्याला स्वप्नात येऊन दृष्टांत दिले आणि किल्ला कसा जिंकता येईल ते सांगितले. देवी आईने सांगितल्याप्रमाणे पोर्तुगीजांचा पराभव झाला. त्यांच्या विजयप्राप्तीनंतर चिमाजी अप्पांनी सुभेदारांना आदेश देऊन वज्रेश्वरी देवीची स्थापना केली. तेव्हापासून नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ओळख झाली. मंदिराची प्राथमिक देवता वज्रेश्वरी, ज्याला वज्रबाई आणि वज्रयोगिनी असेही म्हणतात. तिला देवी पार्वती किंवा पृथ्वीवरील आदिमायेचा अवतार मानले जाते. तिच्या नावाचा शाब्दिक अर्थ असा आहे, वज्राची स्त्री. देवीच्या उत्पत्तीबद्दल 2 आख्यायिका आहेत. दोन्ही वज्राशी संबंधित आहेत. हजारो वर्षापूर्वी कलिकाला किंवा कलिकुटी किंवा काली नावाच्या राक्षसाने वडवली परिसरात ऋषींना त्रास दिला आणि मानव आणि देवतांच्या विरुद्ध युद्ध पुकारले. व्यक्तीत होऊन देवता आणि ऋषींनी विशिष्टाच्या नेतृत्वाखाली देवीला प्रसन्न करण्यासाठी त्रिचंडी यज्ञ केला. इंद्राला आहुती दिली गेली नाही. संताप्त होऊन इंद्राने आपले वज्र हिंदू पौराणिक कथांमधील सर्वात शक्तिशाली शास्त्रांपैकी एक यज्ञात फेकले. भयभीत झालेल्या देवता आणि ऋषींनी त्यांना वाचवण्यासाठी देवाची प्रार्थना केली. देवी तिच्या सर्व वैभवात त्या ठिकाणी प्रकट झाली आणि तिने केवळ वज्र गिळला नाही तर संपूर्ण राक्षसांचाही वध केला. रामाने देवीला विनवणी केली की देवी वडवली परिसरात राहावी आणि ती वज्रेश्वरी म्हणून ओळखली जावी. अशा प्रकारे या परिसरात वज्रेश्वरी मंदिराची स्थापना झाली. पूर्वी वडवली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शहराचे मंदिराच्या प्रामुख्य देवताच्या सन्मानार्थ वज्रेश्वरी असे नामकरण करण्यात आले. तसेच मंदिर परिसरात शिवलिंग सुद्धा दिसून येते. मंदिर परिसरातील ह्या झाडाला गणपतीचे रूप म्हणून पूजले जाते. या मंदिरात चैत्र महिन्याच्या अमावस्येला वज्रेश्वरीच्या सन्मानार्थ जत्रा भरते. रात्री अमावस्येला दिव्याची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी वैशाख हिंदू महिन्याच्या पहिल्या दिवशी देवीची प्रतिमा असलेली पालखीसह औपचारिक मिरवणूक काढली जाते.
आता आपण जाणार आहोत मंदिरापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या गरम कुंडाकडे. महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक वज्रेश्वरी देवीच्या दर्शनाला येतात आणि वज्रेश्वरी येथील गरम पाण्याच्या कुंडात औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते. तर आता आपण बघायला जाऊया की नक्की गरम पाण्याचं कुंड काय आहे, त्याचे रहस्य काय आहे. अरे, तुम्ही बघू शकता भाविक इथे गरम पाण्याच्या कुंडाचा आनंद घेत आहेत. तर आता आपण आपली बाईक पार्क करून बघूया की नक्की हे काय आहे. हे असं काही मोठं ठिकाण आहे. इथे तुम्ही बाईक कार वगैरे पार्क करू शकता. आणि जर तुम्ही कपडे वगैरे नसाल आणलात तर इथे आपल्याला टॉवेल वगैरे उपलब्ध आहेत, जे की 50-60 रुपये घेतात. आणि इथूनच गरम पाण्याच्या कुंडाला सुरुवात होते. गरम पाण्याचा कुंड एक नैसर्गिक चमत्कारच आहे. उन्हाळा असो किंवा पावसाळा, आम्हाला लोकांकडनं समजले की इथे पाणी जे आहे ते 12ही महिने गरम असतं. या झाडांना कुंडाच्या आकारात बांधून त्यात स्नान करण्यासाठी व हातपाय धुण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. थोडी माहिती काढल्यानंतर आम्हाला असे समजले की गरम पाण्याच्या झरात गंधकाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे या पाण्यात स्नान केल्याने त्वचारोग बरा होतो. हे पाणी त्वचारोगासाठी गुणकारी असल्याचे सांगितले जाते. समोरच आपण बघू ही आहे तानसा नदी. नदीकिनारी लहान लहान मुले आंघोळ करत होती. तसेच नदी खोल नसल्यामुळे आतमध्ये देखील माणसं आंघोळ करत होती. नदीच्या बाजूला रिक्षा, कार यासुद्धा धुवत होते. समोरच प्रतिशिर्डी साईबाबा मंदिर आहे, तिथे देखील आपण लवकरच जाऊ. जर तुम्ही एका दिवसासाठी इथे येत असाल तर हा तुमच्यासाठी बेस्ट प्लॅन आहे. इथे तुम्हाला वज्रेश्वरी देवीचे मंदिर, तसेच तानसा नदी आणि त्या बाजूला असलेले 7 कुंड आणि प्रतिशिर्डी साईबाबा मंदिर याचे देखील तुम्हाला दर्शन होईल. मंदिराच्या बाहेर बाईक पार्क करून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला शिर्डीला आल्यासारखा अनुभव होतो. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला समोरच साईबाबांची मूर्ती दिसते. जर तुम्ही ह्या ठिकाणी येण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन एकदा नक्की इथे या. इथे आल्यावरती तुम्हाला असे वाटेल की तुम्ही शिर्डीमध्येच आला आहात. तसेच मंदिराच्या समोर आपल्याला शंकर भगवानाची उंच अशी मूर्तीसुद्धा दिसेल. तर चला आपण देखील शंकर भगवानचं दर्शन घेऊन पुढच्या दिशेला जाऊया.
शंकर भगवानच्या मूर्तीच्या मागेच आपल्याला नवग्रहसुद्धा दिसून येतात. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र, शनी, राहू आणि केतू या मंदिराच्या मूर्त्या आपल्याला इथे बघायला दिसतील. अशा प्रकारे एका दिवसात आपण इतके प्लेस कव्हर करू शकतो. इथे तुम्हाला राहण्यासाठी सुद्धा जागा आहे. इथे लोक नाशिकवरून विविध ठिकाणावरून येऊन स्टेसुद्धा करतात. तुम्ही जर वन डेसाठी येत असाल तर तुम्ही अशा प्रकारे इथे फिरू शकता. चला तर आपण आज आपली आजची ट्रिप पूर्ण करून पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत.